दे दे. बरं झालं बाबा वेळेवर आलास. मम्मा मी आज कॉलेजला लेट जाऊ का? ते बघू नंतर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. हे घ्या. थँक्यू. हॅपी बर्थडे पप्पा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. छान आहे. आवडला? घे रे. ब्रेकफास्ट तयार आहे? हो. चला. बघ जरा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. पप्पा फोन. हॅलो. हा मिस्टर मेहता. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. हा द्या. हा सरलाबेन थँक्यू. पण लक्षात आहे ना आज आमच्याकडे पार्टीला यायचं आहे रात्री. ओके ओके. हा थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मी काय म्हणते, आजच्या दिवस मनोज कॉलेजला उशिरा गेला तर आजचा दिवस काय? आज माझा वाढदिवस आहे म्हणून. त्यासाठी त्यांनी कॉलेजला कशाला दांडी मारायला पाहिजे? काही दांडी बिंडी मारायची नाही कॉलेजला. ओ पप्पा प्रेझेंट उघडून बघा ना. काल मी आणि मम्माने 3 तास फिरून तुमच्यासाठी सिलेक्ट केलाय. ऍब्सोल्युटली युनिक अँड लेटेस्ट आहे. असं पप्पा माझं गिफ्ट कसं वाटलं? 3 तास भटकून तुम्ही माझ्यासाठी असला रंगीत शर्ट आणलात. असला शर्ट कधी मी वापरलाय? आमच्या खानदानात कुणी असला शर्ट कधी वापरलेला नाहीये. दाभोळकर फॅमिलीमध्ये फक्त पांढरा नाहीतर क्रीम कलरचा शर्ट वापरण्याची पद्धत आहे. अहो पप्पा तुम्ही या शर्ट मध्ये चक्क 10 वर्षांनी तरुण दिसाल. अहो दुकानदार सुद्धा असंच म्हणाला. आणि क्वालिटी बघा ना. कापड स्टिचिंग किती सुंदर आहे. 1400 रुपयाचा शर्ट आहे. मी फक्त रंगाबद्दल बोलतोय. हा असला उन्हाळ रंगीत शर्ट घालून जर मी बाहेर फिरायला लागलो ना तर टाइम मॅगझिन मधला लेख देते तुम्हाला वाचायला. त्यात असं लिहिलंय की तुम्ही आयुष्यात एक दिवस जरी नेहमीपेक्षा वेगळ्या पोशाखात वावरलात, वेगळं खाणं खाल्लं, वेगळ्या माणसांना भेटलात ना तर तुमचं आयुष्य निदान 5 वर्षांनी तरी वाढतं. असल्या मूर्ख गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. कळलं? हे काय? ही काय पद्धत झाली चहा पिण्याची? हे असं शिकवलं तुम्हाला चहा प्यायला? उद्या 4 चौकात बसल्यानंतर हेच करणार काय? मी निघतो. मनोज मी घेते. हॅलो.
विश्वास आहे क्या? हो आहेत ना. एक मिनिट. तुमचा फोन. विश्वास, दिस इज दिनेश अग्रवाल हियर. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सर. बर तू आज ऑफिस मध्ये जाणार आहे ना सर, नक्कीच जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे, असल्या रुटीन गोष्टीसाठी मी कधी रजा घेत नसतो. वाढदिवस काय दरवर्षीच येतो. दॅट्स ट्रू. बरं, फोन करायची कारण म्हणजे तो आपला तो मोहनलाल आहे ना, त्याचा काल रात्री मला फोन आला. ते आज 10 वाजता येते इकडे. हा, मलाही फोन आला होता त्यांचा. फार घाई दिसते त्यानं. माझ्या कल्पनेप्रमाणे कमीत कमी 4-5 कोटीची तरी ऑर्डर असेल. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. यू जस्ट लिव्ह इट टू मी. मी बरोबर करतो सगळं. हा, ओके. एक मिनिट. आज रात्री माझ्या घरी पार्टीला यायचंय तुम्हाला, लक्षात आहे ना? हो, तुम्ही दोघांनी यायचंय. ऑफकोर्स. ओके, सी यू इन द ऑफिस. मला वाटलं होतं यंदा तरी तुम्ही रजा घेऊन घरी थांबाल. तसं तुला दरवर्षी वाटतं, नोईंग फुल्ली माय प्रिन्सिपल्स. हा, आता रात्रीची पार्टी करायला माझी काही हरकत नाही. त्यामुळे दिवसाचा वेळ वाचतो, 4 ओळखी सुद्धा होतात. माझ्या लिस्ट प्रमाणे 15-20 मंडळी आहेत. ते संध्याकाळ तुझं तू ठरव. हे बघ, मला अजिबात वेळ नाहीये. मला ऑफिसला लवकर पोचायचं आहे. फाईली सुद्धा चाळायच्या आहेत. ड्रायव्हरला 9 वाजता बोलवलं होतं. तो वेळ नाही म्हणालात ना? पण या गाण्यासाठी वेळ आहे. माझ्या आठवणीच्या खजिन्यातलं गाणं आहे. इतकी वर्ष झाली ती या गाण्याची गोडी अजून कमी नाही झाली. नाव काय बरं या गायिकेचं? मिस चंद्रिका. हा, येस, मिस चंद्रिका. अहो, रात्री पार्टीत थोडा वेळ तरी तो शर्ट घाला. कार्यक्रम सादर करीत आहोत. लहान मुलांसाठी एक नाटिका, आप्पांच्या गप्पा. ड्रायव्हर कुठे? नाही, आला नाही अजून. 9 वाजले. कोणाला वेळेची पर्वाच नाहीये. अरे बापरे. किती वाजता यायला सांगितलं होतं तुम्हाला? 9 वाजता. 9 वाजून 10 मिनिटं होत आली आहेत. वेळेचं महत्व काय आहे की नाही तुम्हाला? घड्याळ आहे ना हातात? चालत नसेल फेकून द्या. सॉरी सर, ट्रॅफिक जाम होती म्हणून माझी बस. मग घरातून लवकर निघायचं तुम्ही. पण हे असं उशीर झालं मला चालणार नाही सांगून ठेवतो. आणि हे जमत नसेल तर नोकरी सोडा आणि घरात बसा. चावी द्या इकडे. जा आतमध्ये जा आणि बाईसाहेबांना मदत करा. माणूस फार चांगला आहे रे, पण फक्त घड्याळाच्या काट्यात आणि शिस्तीत अडकलाय. हा, अरे असतं एकेकाचं. चल. अरे, गुड मॉर्निंग मिस्टर दाभोळकर. गुड मॉर्निंग गाडगीळ. ए, आजचं वर्तमानपत्रातलं आर्टिकल वाचलत का सरचार्ज बद्दलचं? हो 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 हो, मला त्याबद्दल तुमच्याशी जरा सवडीने चर्चा करायची. काय त्यातला एक मुद्दा जो आहे. अरे बापरे, आय एम सॉरी, मला जरा घाई आहे, मला वेळ नाहीये. काय मिस्टर दाभोळकर, माझ्या ऑफिसचं काम तुमच्या ऑफिससारखं नाही हो. आरामात ऑफिसमध्ये बसून केलं. रिटेलवाल्या कस्टमरची बिलं मला स्वतःला जाऊन वसूल करावी लागतात. काय उगाच भाऊ करताय तुम्ही? तुमच्या ऑफिसचे तुम्हीच मालक आहात ना? हो,
पण त्यामुळे 15 जणांचा स्टाफ मला पाळावा लागतो. घरी एक बायको 4 मुलं त्यांना पोसावं लागतं. फक्त जबाबदाऱ्यांचे मालक हो. मी निघू घाईत आहे जरा. हा काय गुड मॉर्निंग सर. दिल्लीवरून मोहनलाल नावाचे गृहस्थ येतील. ते आले की त्यांना ताबडतोब माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. So I was talking about the sales discipline of this office. Excuse me. हॅलो. हा विश्वास. मिस्टर अगरवाल, 10:15 वाजले. कुठे आहे तुमचा मोहनलाल? अरे मी 9:30 वाजल्यापासून इथे येऊन बसलीये. हो नाही, मोहनलालची फोन आला होता ना, शार्प 10 येते म्हणून. अहो पण या लोकांचा घड्याळाशी काही संबंध असतो का? यांची घड्याळ नुसती शोभेची. इथं वाट बघून बघून माझंही डोकं आता तापायला लागलंय. काय करते बाबा, 3 कोटीची ऑर्डरची प्रश्न आहे. एक्झॅक्टली. नाही ते मी याला केव्हाच दिल्लीला परत पाठवून दिलं असतं. कूल विश्वास, कूल. अरे एवढी मोठी ऑर्डरचे प्रश्न आहे, आपण समजा सोसायलाच पाहिजे. आय नो. माझं डोकं थंड ठेवण्याचाच माझा प्रयत्न चाललाय. मला त्यांचं हसून स्वागत करायलाच पाहिजे. त्यांचा बेशिस्तपणा स्वीकारायलाच पाहिजे, मनातला राग बाजूला ठेवून. तू प्लीज जरा व्यवस्थितरित्या हँडल करते. इथली मीटिंग संपून मी लगेच येते. येस ऑफकोर्स. या. Hello, can I? Good morning, Mr. Davulkar. How are you? Sorry, लेट झालं. त्याचं काय, एकदा टाइम ठरला ना की लेट होणार आहे. एनिवे, गुड, आय एम हिअर नाव. तू कसं आहे? हाऊ आर यू? बस. हाऊज द फॅमिली? फाईन. ए ऑफिस छान केलंय. व्हेरी वेल डन. नाईस. वाव, दैट्स ब्यूटिफुल. इम्पोर्टेड पीस लगता है. मी आणि माझी बायको दर रविवारी दिल्ली में शॉपिंग के लिए जाते हैं. ऐसा पीस कहीं नहीं मिला. ऐसे आर्टिफैक्ट्स का बहुत शौक है मुझे. अहो असा मुंबईत कुठे मिळेल ठाऊक आहे का तुम्हाला? एवढा मोठा अधिकारी आहे पण वृत्ती कारकुनाची. याला हा पीस हवाय. मुंबईत काय कल्पना नाहीये, पण तुम्हाला एवढा आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता. कशाला? जयराम. येस सर. हे बा, हा पुतळा घेऊन जा आणि चांगला पॅक करून साहेबांना आणून दे. अहो नको, मी आपलं सहजच आपलं. असू दे. तुम्ही आमच्या ऑफिसला पहिल्यांदाच भेट देताय, तेव्हा एक स्नेहपूर्ण भेट म्हणून आमच्याकडून तुम्हाला घ्या, संकोच न करता. आता तुमचा एवढा आग्रहच आहे तर मी बांध केला ना. एक मिनिट. तुम्ही चहा घेणार की कॉफी? मुंबईच्या गरमीत चाय कॉफी नाही. ठीक आहे. हे बा, 2 कोल्ड कॉफी सांग आणि काही सँडविचेस घेऊन ये. होय सर. आपण कॉफी घेतल्यानंतर ऑर्डर बद्दल चर्चा करू. कॉफी झाल्यानंतर सांगतो. गुड. टोस्टेड. नाईस. याच्याबरोबर खायला बसणं म्हणजे शिक्षाच असणार घरच्या लोकांना. नको, मी हेवी ब्रेकफास्ट करून आलोय. मी फक्त कॉफी घेणार. ठीक आहे. गुड. That was good. हा, आता सांगायचं म्हणजे आमच्या ऑफिसने जी तुमच्याकडे कोटेशन्स पाठवली आहेत ती, त्याबद्दल मी इथे आलोच नाहीये. म्हणजे काय, तुमची ऑर्डर दिल्ली में ऑलरेडी कंफर्म हुई है. पहली ऑर्डर तुम्हारे लिए 5 कोटी की. काम समाधानकारक झालं तर 6 महीने के बाद और एक ऑर्डर.
उतनी ही या थोडी ज्यादा. इट्स ऑलरेडी बीन कन्फर्म्ड इन दिल्ली. माझे बॉस मला म्हणत होते की फॅक्स पे ऑर्डर कन्फर्म कर दो. मी म्हटलं कशाला. मैं जाता हूं, भेटतो आणि पर्सनली कॉन्ट्रॅक्ट आणि चेक त्यांच्या हातात देऊन येतो. मिस्टर मोहनलाल, तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. हॅपी. मिस्टर मोहनलाल, तुम्ही ही ऑर्डर देण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आलात? तसं नाहीये हो. काय दाभोळकर, या निमित्तानं मला एक दिवस मुंबईत अगदी मजेत, अगदी मनाला वाटेल तसं वागायला मिळतं. आपल्या आयुष्यातलं रुटीन सोडून आपण जरी एक दिवस वेगळ्या तऱ्हेनं वागलो ना तर आयुष्य 5 वर्षानं वाढतं म्हणतात. पेपरमध्ये नुकतंच एक आर्टिकल आलं त्याच्या. दाभोळकर. ओ अगरवाल. मिस्टर मोहनलाल. हो. मिस्टर अगरवाल. हाय. नाईस मीटिंग यू. सर, यांनी ऑर्डर आणलेली आहे 5 कोटीची. माय गॉड. थँक्यू मिस्टर मोहनलाल. मोहनलाल, तुम्ही हा जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो आम्ही त्या विश्वासाला जरूर पात्र होणार. काय? बरोबर आहे. आणि हो, मोहनलाल आपली गेस्ट आहे. हा. त्यांना जेवल्याशिवाय सोडायचा नाही. नाही, त्यांना जेवायला घेऊन जाणारच आहे मी. पण सर, तुम्ही पण आमच्या बरोबर आला असतात तर. नाही, तुला तर माहिती आहे मी मीटिंग मध्ये बिझी आहे. प्लीज एक्सक्यूज मी. माय बॅड लक. ओके, थँक्स अगेन. थँक्यू. काय हो दाभोळकर, हा? तुमचा ड्रायव्हर नाहीये? आहे ना, पण तो आज रजेवर गेलाय. आज क्यों? नहीं कोई बात नहीं. यू नो इट्स अ नाइस कार यू हैव हियर. मतलब मैं एक रिक्वेस्ट करूं? लाइक कैन आई ड्राइव दिस कार? आज के दिन ये गाड़ी चला लूं. मुंबई में चलाने का मजा और है. दिल्ली में बहुत किचकिच है. नहीं, इफ यू डोंट माइंड. थैंक यू. लेट्स गेट रेडी फॉर लंच. हो तुम्ही जरा इकडे. कोण? मी? हो तुम्ही इकडे या. काय साहेब? काय चाललंय? तर रस्ता सिग्नल काही बघा. ते आज माझा वाढदिवस आहे म्हणून काय रस्त्यात नाचायचं? आता तुमचा वाढदिवस कसा साजरा करता तुम्ही बघा. माझं मी बघतो ना. हॅपी बर्थडे. छान आहे, छान. लाईट. दाभोळकर, you got a good car here, huh? Very nice. थँक्यू. दाभोळकर, तुम्ही दिल्लीत का नाहीत? एक दिवस जस्ट कम, मस्त मजा करेंगे. लेट्स फ्रीक आउट. मी तुमची अगदी कम्प्लीट सर्व व्यवस्था करीन. सर्व म्हणजे कळलं की नाही? बघू. सिल्क. वाव. दाभोळकर, त्याचा ग्रँड कार. मी एक विनंती करू का? हा करा. नाही म्हणजे तुमची गैरसोय होणार नसेल तर. नाही, गैरसोयीचा काही प्रश्न नाही. बोला ना, काय बोलायचं. ही गाड़ी मैं आजचा दिवस माझ्याजवळ ठेवू का? क्या एंड टाइम पे टैक्सी मिलती नहीं और पास में जाने के लिए रोते हैं. आणि बेसिकली काय, मला टॅक्सीत बसायला जरा अनकम्फर्टेबलच वाटतं. अहो दाभोळकर, काय क्या पूछ रहा हूँ मैं? गाड़ी ठेवू का एक दिवस भर? नो प्रॉब्लेम. कार इज युअर्स फॉर द डे. थँक्यू. मी ग्रँड हॉटेलमध्ये उतरले, रूम 471. मी काय करेन, सकाळी काउंटरवर चावी देऊन जाईन. आय एम गोइंग बाय द अर्ली मॉर्निंग फ्लाईट. तुमच्या ड्रायव्हरला सांगा गाडी पिकअप करायला. विल डू? नो प्रॉब्लेम. थँक्यू. दॅट्स अ ग्रेट गाय. चला. वेलकम सर.
ठीक से गाड़ी पार्क कर लेना. जी सर. वाह, मजा आला दाभोळकर. फर्स्ट क्लास हॉटेल शोधून काढलात. व्हेरी नाईस. किती दिवसाचा उपाशी आहे कुणास ठेव. काय आधाशासारखं खातोय. मग दाभोळकर, कॉन्ट्रॅक्ट तर कसं जमवलं मी? आवडलं की नाही? हा, एकदम. व्हेरी गुड. सर, एनिथिंग इन डेझर्ट सर? आईस्क्रीम वगैरे खा. हो ना, आईस्क्रीमची मजा कसली. 2 कसाटा सांग. कसाटा 2 कसाटा. ओके सर. मेरा कार्ड रख लो. दिल्लीत आल्यावर लगेच मला फोन करायचा. कार्ड आहे का सिनेमाचं पोस्टर? आय विल लुक आफ्टर यू. तुमची सगळी व्यवस्था आहे, अगदी सगळी. डोंट वरी. नक्की नक्की. व्हेरी गुड. ओके दाभोळकर साहेब, सी यू. 6 महिन्यांनी पुढची ऑर्डर घेऊन पुन्हा येतो. ओके, आय बी बॅक. टॅक्सी. ट्राय करवा दिया यार. काय रे काय, तुझी बायको आली का? मेरी बुड्ढी डांट गया. याचा अर्थ काय? तुम्ही खून केली त्याचा तरी अर्थ काय? मी तुम्हाला बोलवत होतो. मी पण तुम्हाला बोलवत होतो. म्हणजे दुपारचा पेपर वाचला नाही का? चांगलं शिकले सवरले दिसता. हे बघा, दुपारी 1 वाजल्यापासून टॅक्सी ड्रायव्हरचा संप सुरू झालाय. अहो पण आता 10 झालेत. हो, म्हणजे संप सुरू होऊन 10 मिनिटं झाली साहेब. 10 मिनिटं. मला जर ऑफिस पर्यंत सोडलं असतं तर जवळच आहे. नाही साहेब, 1 वाजायच्या आधी आला असतात ना तर तुम्हाला नक्की सोडलं असतं. पण आता नाही. काय माणूस ऑफिसमध्ये गेला नाही तर कुठल्या बी ऑफिसचा कधी अडत नाही का? तर ऑफिस कुठं जात नाही, तिथली माणसं तेवढी जातात. काय तवा आज नाही, उद्या जा. हो साहेब, इकडे या. कुठला बी टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला आज घेऊन जाणार नाही. अहो जवळच आहे ना, पायी जा की. रोज गाडीतनं फिरता. एखादा दिवस वेगळा काढावा माणसानं. जगण्यात मजा येते. काय साहेब, सामान्य माणसं पायी कशी फिरतात ते कळतं. काय तवा आता लेफ्ट राईट आगे बढो. भाई साहब अरे चढ़ो बाद में चढ़ो मत यार काय चाललंय चलो यार
कोण विश्वास? अरे असं का बघतो? ओळखलं नाही का मला? अरे मी गोविंदा खडप. गोविंदा खडप. म्हणजे कोल्हापूरला माझ्या शाळेत असणारा 6वी ब, उंच आवाजात गाणारा. हा, आणि तुझी कापी करून पास होणारा. गाण्याचं अजून लक्षात आहे व्हय? तुला बघून डावा डोला झाकला. ए काय तमाशा आहे व्हय? चल 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 चल. पण काय रे तू इकडे कुठं? मी असाच भटकत. हा, तू काय मागच्याच बिल्डिंग मध्ये आमच्या कंपनीचा ऑफिस आहे ना. अच्छा अच्छा. दुपारची लंच झाली, जेवायला बाहेर पडलोय. किती वर्षांनी भेटतो ना आपण? म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षांनी. वय तर समधी कवलं उडाली का आमची. पण खरं सांगू, तू अशा वक्ती मला भेटलास ना, मी अगदी आनंदाच्या उंच शिखरावर पोहोचलोय. हा, म्हणजे मला कळलं नाही तू काय म्हणतोयस ते. ते नंतर सांगतो रे. आपल्या शाळेतल्या सोबत्याचं आधी अभिनंदन तर कर. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. पण अभिनंदन कशाबद्दल ते तर सांगशील? इथं रस्त्यात चल सांगतो. अरे आनंदाची गोष्ट रस्त्यात सांगतात का? चल ना, चल मग तिथं. इथं कोपऱ्याला एक झकास हॉटेल आहे. कसं आमच्या ऑफिसचं कॅन्टीन आहे स्वस्तातलं. दुपारचं मी तिथेच जेवतो. पण आज तिथं नको, कारण आजचा दिवस खास आहे ना, म्हणून आपण मोठ्या हॉटेलात जाऊ. कॅन्टीन पेक्षा थोडं महाग आहे, पण एकदम पॉश. हे बघ आल्याच. ये अण्णा, राम राम. नमस्कार. अरे थांबलास काय? ये ना यार. बसा. जागा तर छान मिळाली. आईला डोसक्यावर पंखा बी आहे. व्यंकण्णा, फटाफट कपडा मारून घे. आणि आज काय स्पेशल पदार्थ असेल ते ताबडतोब पाठवून दे. आणि पाणी पण पाठव. त्याचे काय इथले समधे हेटर्स भौतिक मला ओळखतात. अरे नीला, येस सर. ते मिस्टर दाभोळकरचे काय कॉन्टॅक्ट झाला? नाही, अजून तरी नाही झाला सर. झाला की लगेच कळव मला. ओके सर. हा. वा, डोसा एकदम कडक आहे. करा सुरुवात. हे काय काठा चमके ना? अरे हाताने खा ना राजा. हाताने खाल्ल्याशिवाय डोशाची गंमत नाही मिळणार. बस आता आनंदाची बातमी. 1 महिन्याने मला प्रमोशन मिळणार. 1 महिन्याने मी सुप्रिंटेंडेंटच्या खुर्चीवर बसणार. माझा पगार किती होणार सांग? किती? अरे अंदाज कर ना जरा. तूच सांग. 2435. काय सांगतोस काय? म्हणजे एकूण 590 रुपयाने वाढणार. अच्छा. आणखीन काय घेणार काय? संकोच करू नकोस. आज तुझा मित्र पैसेवाला. नाही संकोच वगैरे काय नाही रे. पण हे जे काय. अरे काफी तर घेशील काय? इथली काफी पिऊन तर बघ आयुष्याची झक मारते. किती? फक्त 8 रुपये. व्यंकण्णा, 2 काफी पाठवून दे कडक. मग आहे का नाही बातमी? पण बातमी प्रमोशनची. एकदम. आता घरी जाणार आणि ताबडतोब बायकोला पत्रानं लिहून कळवणार कोल्हापूरला. कोल्हापूरला म्हणजे? हा, अरे तिकडे फॅमिली असते ना माझी. 3 खोल्यांची मस्त जागा आहे. काय गावची जमीन विकून टाकली. मोठ्या मुलाला प्रेस टाकून दिला. धाकटा मुलगा 2 वर्षानं इंजिनियर होईल. हुशार आहे. अरे मी इथं माहीमध्येच राहतो. एक खोली आहे लहानशी. थोडी अडचणीची आहे, पण मला पुरेशी आहे. आता नुकतीच कुठे सुरुवात आहे. पण खरं सांगू, मुंबईची मजा काय औरच आहे यार. नाही पण तू इकडे, तुझी बायको कोल्हापूरला म्हणजे. सो व्हॉट. अरे मे महिन्यात मी जातो ना कोल्हापूरला. धमाल करतो. सगळ्या नातेवाईकांना भेटतो. तुला सांगतो, सिनेमाला जातो, नाटकाला जातो, जेवायला जातो, फिरायला जातो. अरे रात्रभर पत्ते सुद्धा खेळतो. एक कॅरम बोर्ड घरात घेऊन ठेवलाय. कॅरम खेळतो. महिन्याभरात जेवढा आनंद मिळेल ना तेवढा जमा करतो आणि इकडे घेऊन येतो. आणि त्यावर 11 महिने आनंदात राहतो. तुला म्हणून सांगतो, तशी 2-4 महिन्यांनी बायको इकडे येते माझी. तुला गंमत सांगतो, खोलीत एक पंखा आहे, पण तिला जाम उकडत. आता मोठा पगार झाला ना, एक कूलर घेणार आणि तिला सांगणार
आता खा हवा तेवढा वारा. कॉफी. माझ्या ड्रायव्हरचा पगार सुद्धा 4,000 रुपये, पण 2,500 रुपयात हा केवढी स्वप्न विकत घेतोय. माझ्या कूलरच्या आयडिया बद्दल तू काय बोलला नाहीस काय रे? हा? चांगली आहे ना, चांगली आहे, खरंच चांगली आहे. हा. पण गोविंदा, तुला असं एकट्यानं राहण्यात सुख वाटत असेल, पण तुझ्या बायकोला, म्हणजे तिचीही काही स्वप्न असतील ना, तीही श्रीमंतीत वाढली असेल. हळू हळू. अरे माझ्या खोलीवर ये, तुला तिची पत्र वाचायला देतो. खरं सांगू, कुटुंबात एकट्याला सुख घ्यायचा अधिकारच नसतो. मी तुला पैशाने सांगतो, आता माझ्या प्रमोशनचं पत्र जाईल ना, ताबडतोब उत्तर येईल. पगार वाढ झाल्या ना, मग माझ्याकरता काय घेऊ नकासा, स्वतः करता ताबडतोब एक कूलर घेऊन या खोलीत. माझं राहू दे रे, तुझी काय प्रगती? हा, ठीक आहे ना, ठीक आहे. झाक झाक झाक. नोकरी बिक्री आहे, चालू आहे. अरे वा. आणि राहायला घर आहे ना, बऱ्यापैकी आहे. व्हेरी गुड. अरे आपलं बी अगदी झकास आहे. हा, मिळाली ती नोकरी, धरली ती, सोडायचा कधीच विचार केला नाही. आणि आज तू बघतोयस, मी मोठ्या पगारावर जातोय, मोठ्या हुद्द्यावर जातोय, अगदी आनंदात आहे, मजेत आहे. अगदी खरंय बाबा, अगदी खरंय. पण खरं सांगू का, तुझ्यासारख्या हुशार माणसाकडे एखादी कार असायला हवी. घेणार ना मी कार, घेतोय मी, लगेच घेतोय. हा, मोठेपणा मिळवण्यासाठी अजिबात बँकेचं कर्ज काढू नकोस. नाही नाही नाही. आता तुला या कारवाल्यांच सांगतो, या कारवाल्यांना ना मित्रच नसतात. का? घरातून कारनं ऑफिसात जायचं, ऑफिसात कारनं घरी यायचं. मी तुला सांगतो, कोण कोण भेटणार आहे तुम्हाला आपलं मन मोकळं करायला? आता आजचंच उदाहरण घे. तू मला रस्त्यात भेटलास, मन मोकळेपणाने बोललास. मी तर म्हणतो, कारवाल्याने एखादा दिवस तरी रस्त्याने फिरत जावं, सामान्य माणसानं भेटावं, त्यांच्याशी बोलावं. अरे आयुष्यातला एखादा दिवस तर अगदी सुखानं भरून जाईल. चल निघूया आपण, लोक जागेसाठी थांबलेत बाहेर. होय होय, चला. बऱ्याच वर्षांनी भेटलास, हा. आनंद वाटला. चल मी निघतो आता. पान खाल्ल्याशिवाय? पान? नाही, मी पान कधी खात नाही रे. अरे म्हणून तर म्हणतो, आज खाऊन बघ. माझा नेहमीचा पानवाला आहे राम शरण, हमारे साहब के लिए बहुत बढ़िया पान बनाओ. अरे एकदा पान खाऊन तर बघ, रोज पान खायला श्रीत. हा, काय तुझं पण बढ़िया बनाना. हा, मेरे जैसे. हा, शाबास. पान म्हणजे अरे अरे अरे, शर्टावर पडलं सगळं. एक मिनिट, पान पकडी जरा. थांब थांब थांब. राम शरण, थोडा चुना लगाव. चुना? हा, बस. आता काय दिसत नाही, घरी जा आणि धुवून टाक. अरे पण रस्त्यात ना कसं जाणार मी आता? लोक बघतील ना सगळे. काय? अरे कोण बघते? हे बघ, आपल्याकडे फक्त आपणच बघतो, दुसरं आहे कुठे हे बघायला? अरे बापरे, मला उशीर झाला, मी जातो. बाय बाय. ओळख ठेव रे. माझ्यापेक्षा 10 पट पगार कमी मिळतो याला, तरी देखील हा माझ्यापेक्षा किती सुखी आहे. पगार कितीही मिळो, शेवटी तुम्ही तुमचं लाईफ कसं एन्जॉय करता हेच महत्वाचं आहे. मोबाईल कुठे गेला? माझा एक मोबाईल ठेवला होता तिथं. तो मोबाइल ठेवला होता? केला. वो क्या होता है, हर महीने में 4-5 मोबाइल चोरी हो जाता. वो लंच और में बहुत ज्यादा रश होता है ना, वो चोर बराबर चांस लेता है. वेरी इंटेलिजेंट.
पण समजा कुणी जर चुकून आणून दिलं तुम्हाला तर कार्ड देतो. आणून ते पूर्वीसारखा चोर इमानदार नाही राहिला. मोबाईल गेला. हॅलो. हा मॅडम बोला. अगं साहेब आहेत का? नाही मॅडम, इनफॅक्ट सर त्यांच्या दिल्लीच्या क्लायंट बरोबर लंचला गेलेत, अजून आलेले नाहीये. त्यांचा मोबाईल लागतच नाहीये. ऍक्च्युली मॅडम, अग्रवाल साहेबांनी सुद्धा त्यांच्या मोबाईलवर ट्राय केला होता फोन, पण मला वाटतं त्यांनी बंद करून ठेवलाय तो. माझा फोन होता म्हणून सांग. हो हो मॅडम, नक्की. त्यांचा फोन आला की मी नक्की निरोप देते. ठेवू? हो. अच्छा, बाय. आइए आइए, देखिए भाई साहब, देखिए कंपनी का दिवाला 200 का शर्ट सिर्फ 50 रुपए में। भाई साहब देखिए, देखने का पैसा नहीं भाई साहब, देखिए कंपनी का दिवाला 200 रुपए का शर्ट सिर्फ 50 रुपए में। एक्सपोर्ट क्वालिटी का शर्ट है, मिट्टी के भाव में सोना है। देखिए भाई साहब, देखिए, देखने का पैसा नहीं है। अरे साहेब, सर थांबा, काय हे साहेब, तुमच्या सारख्यानं असा शर्ट घालावा? अरे पानाचा डाग आहे, लगेच जाणार नाही. हा डाग जाणार नाही, लंडनच्या लॉन्ड्रीत पाठवलं तरी जाणार नाही. एक वेळ शर्ट फाटेल पण डाग जाणार नाही. नाही अरे साहेब, अहो तुमच्या सारख्याने असा शर्ट घालून फिरावं, पब्लिक काय म्हणेल तुम्हाला? मी तुम्हाला तुमच्या मापाचा फर्स्ट क्लास शर्ट देतो, पब्लिक नाही पाहत राहिलं तर नाव बदलून देईन. नाही पण असले बोलू नका, आधी तुम्ही साहेब बघा तरी, काय एक एक शर्ट्स आहेत, सकाळपासून 80 शर्ट्स विकलेत. अहो शेवटी एक्सपोर्ट क्वालिटी आहे. हे बघा, हे बघा, हे शर्ट बघा, 5 वर्ष वापरा, फाटणार नाही. हे बघा, तुमच्याकडे एकदा पांढरा नाही तर क्रीम कलरचा शर्ट असं तर मला द्या. हे असले कुठल्या गोष्टी करताय साहेब? अहो तो जमाना गेला, आता जमाना आहे अशा कलरफुल डिझाईन वाला शर्टचा. हा खरंच बघू, बा छान आहे, छान आहे, एकदम सूट होतोय. वय काय साहेब तुमचं? माझं वय काय करायचंय तुम्हाला? नाही, काय 50शीचे असाल ना तर हे शर्ट घातलं तर 35शीचे वाटाल. हा बघू जरा, टाय काढा, चष्मा पहिल्यांदा काढा, आणि टाय काढा, शर्ट काढा. नाही मग कशाला काढा, कशाला शर्ट कशाला काढता? घालून तरी बघा. घालून बघायचे पैसे नाही साहेब, फक्त घालून बघा. नाही आवडला तर तुमच्या गळ्यात मारणार नाही, मी परत घेईन. तुम्हाला सांगतो साहेब, परवाना एक माणूस आला होता, फक्त रुमाल घ्यायला आला होता. रुमाल तर घ्यायला विसरलाच, तो चक्क 5 शर्ट घेऊन गेला. नंतर तो 5 मित्रांना घेऊन आला, त्यांनी एक शर्ट घेतलं. हा काढा शर्ट कशाला काढता उगाच? अहो कोण बघताय? आत बनियन आहे ना. बनियन म्हणून काय सगळ्याच्या समोर मी बनियन घालून? कोणाला बघायला वेळ आहे? आपल्याला उगाच वाटतं आपल्याला दुनिया बघते. नाही आपल्याकडे कुणी बघत नाही. शर्ट कशाला काढताय तुम्ही? त्या तरी साहेब, आता हे शर्ट घालून बघा. हे बघा, मी हा शर्ट काढणार नाही. माझा एका नाही शोभतोय का बघा? आग्रह नाही करणार. शोभण्याचा प्रश्न कुठे येतोय? तुमच्या पर्सनॅलिटीला एकदम सूट होतोय. एक काम करा, काय? बटणं लावा, बटणं व्यवस्थित बटणं लावा. अशा वेळी लोक बघतात, इतर वेळी बघत नसली तरी. आपल्याला उगाच वाटतं आपल्याकडे लोक बघतात, पण कुणाला वेळ नसतो. त्यातल्यात बटणं लावली, चष्मा विसरू नका. हा तुट्टाय द्या इकडे. हा चला, वा फर्स्ट क्लास. काय दिसता साहेब? या अरे काय मस्त काय साहेब, हिरो दिसतात का नाही? हो साहेब, हिरो दिसतात का नाही? साहेब माझा ऐका तुम्ही, हा शर्ट ठेवा. खरंच माझा ऐका तुम्ही, हा शर्ट ठेवा. हो उद्या 10 शर्ट विकत घ्यायला नाही आलात तर नाव बदलून देईन. हा आता हे घ्या, हा तुमचा टाय आणि हे तुमचे शर्टातले पैसे. शेवटी आमचा इमानदारीचा धंदा आहे हो साहेब. आणि हा डाग लागलेला शर्ट काय करणार ठेवून? द्या ना फेकून. अहो पण मी असले रंगीत शर्ट घालत नाही. अहो पण साहेब, तरुण किती दिसता तुम्ही. 15 वर्षांनी वय कमी झालंय तुमचं. किती झाले पैसे? फक्त 50 रुपये. हे घ्या. हे घ्या, 1 2 3, हे तुमचे 30 रुपये. 30 रुपये? पण 50 म्हणत आणि 70 कसं काय घेतले? हो साहेब, तुमच्यासाठी खास कन्सेशन. 70 रुपयात 2 शर्ट. हा दुसरा शर्ट.
खर तर मला हा सुद्धा नको होता. अहो साहेब, मी दुसरा शर्ट का दिला? हा? समजा पहिल्या शर्टचा रंग उडाला तर दुसरा शर्ट नको का? म्हणजे या शर्टाचा रंग उडणार आहे? अहो साहेब, 35 रुपयाचं शर्ट, आज ना उद्या रंग उडणारच. मालिक का दिवाला. अरे या 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 साहेब. अरे बाबा, काय दिसतंय? काय शर्ट काय डेप्युटी जनरल मॅनेजर मिस्टर दाभोळकर. काय म्हणा, आज तुम्ही 4 चौघांपेक्षा वेगळे दिसताय. शिस्त गांभीर्य हरवलेले म्हणून 4 चौघांसारखे सुखी हसतमुख. माझी वाट बघत होतात ना? वाटलंच मला. मी इथंच आहे हो तुमच्या बरोबर. माझं आहे का? सगळे म्हणतात त्याप्रमाणे एक दिवस वेगळा काढावा. खोटे मुखवटे टाकणारा, सगळ्यात मिसळणारा, सगळ्यांशी ओळखी करून घेणारा, आपल्या काळजा विवंचना सगळ्या दूर करणारा. घर आणि ऑफिस काय नेहमीच आहे हो. आजचा दिवस जरा सगळं विसरून जा. ऐका माझं. या, तुमचीच वाट बघत होतो. माझं ऐका, जरा अनोळखी रस्त्यानं भटका. अनोळखी चेहरे ओळखीचे करा. अनोळखी आवाज, अनोळखी गंध, अनोळखी दृश्य, अनोळखी जगणी, अनोळखी माणसं सगळी ओळखीची करा. आणि असं कराल ना तर कमीत कमी 5 वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल. एवी तेवी मुखवटा गळून पडलेलाच आहे. मग कशाला फोन करू ऑफिसात आणि घरी सुद्धा. घर पळून जात नाही का ऑफिस? मी फक्त माझा आहे, फक्त माझा मुखवटा टाकलेला. काय डेप्युटी जनरल मॅनेजर मिस्टर दाभोळकर. काय म्हणा, 4 चौघांपेक्षा वेगळे दिसते, सुखी हसत. सगळे म्हणतात ऐका खोटे. घर आणि ऑफिस काय नेहमीच हो. सगळ्यात मिसळणारा, सगळ्यांशी ओळखी करून घेणारा. 5 वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल. 5 वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल. 5 वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल. काय रे? काय समजतोस काय स्वतःला? ऐकून घ्या मॅडम. ऐकून घ्या म्हणजे बायकाची तुम्ही इथे छेड काय नाही मॅडम, प्लीज तुम्ही ऐकून. काय हो, काय चाललंय? तिकडे चाललं होतं तेच. मजा आली ना? कसली मजा? आम्ही ओळखलंय सगळं. मिस्टर गाडगीळ. गाडगीळ? कोण कोण? मी गाडगीळ नाही आणि मी तुला ओळखत नाही. मी दाभोळकर नाही म्हणून ओळखत नाही ना. त्या टाळी टाळी आहे ना. कस्टमरची बिलं वसूल करतोय. हा बिलं भरतोय तो.
कमाल आहे. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, धंद्यामध्ये बरकत आणणार. मुला मुलींची लग्न जमत नसेल तर जमवून देणार. मुलीचा मंगळ मध्ये आला त्याला आडवा करणार. भविष्य पाहणार, ज्योतिष सांगणार, धंद्यात बरकत आणणार, लोकांची लग्न जुळवून देणार, मंगळ आडवा करणार. ये समोर बस बेटा, बस बेटा बस. काळजीत दिसतोयस. मला बोलून सोड. गेल्या 24 वर्षात कित्येक पब्लिकची काळजी या पंडित सुदर्शननं खलास करून टाकली आहे. बोल, कसली काळजी आहे? तशी म्हणजे बोलून सोड. धंद्याचं, काहीतरी नोकरीचं, घरात काही भांडण किंडण. सध्या आपण नोकरीच बघू. प्रश्नाचा रुपया पडेल. हे घ्या. नाव काय तुझं? शेष नंबुद्रीपाद श्री कृष्णम्माचारी बेडकी हळ्ळीकर. असू दे, असू दे. नाही, खरंच असू द्या. मला सुद्धा पुन्हा नाही सांगता येणार. विठ्ठलराव. विठ्ठलराव नाही, विश्वासराव. पोपटाचं म्हणून राहिलो की मी. या चला बाहेर या. साहेबांचं नशीब बघा. नीट विचार करून पाकिट काढा. हा बरोबर. तूळ रास बघ तुझं. तूळ म्हणजे प्रगतीचं मूळ. नोकरी तर प्रमोशन हाय. आणि आज नसेल उद्या मोटर गाडी येणार बघ. बृहस्पतवारी यातली एक अंगठी घे. ब्रश घेऊ की अंगठी घेऊ? बृहस्पतवारी म्हणजे गुरुवारी की. अंगठी घे. धनलाभ होणार. आणि एक लॉटरीचं तिकीट घेऊन सोड बघ. पण सोडायचं तर मग घ्यायचं कशाला उगाच? अरे सोड म्हणजे घे की र. बरोबर. आजचा दिवस परत येणार नाही. काय किंमत आहे अंगठीची? 25 रुपये देऊन टाका बघा. मनोज, काय वात्रट पोळ आहे आजकालची. वयच आहे हो त्यांचं. बरं, किती? 25 रुपये. 25 रुपये. हे घ्या. हे घ्या. आणखी काय देऊ? हा पोपट विकत घ्यावा म्हणतो. कितीला द्याल? पोपट? पोपट कसा देऊ मी? हा पोपट हाय म्हणून 4 घास पोटात पडतात आमच्या. पोपट पोसतो मला, मी नाही पोसत त्याला. हा शर्ट ठेवा तुम्हाला. हे कशाला? एक मोलाची गोष्ट तुम्ही मला शिकवलीत. खेलने का तो खेलने तो निकल जा. चल अरे जाना, चलना यार. टाइम पास का जगह है क्या? चलो भाई, चलो. तकदीर का खेल है, तकदीर का खेल है. खेलो यार. जल्दी आ जाएगा. चलो यार, तकदीर का खेल है. जो खेलेगा उसको मिलेगा, जो खेलेगा उसको मिलेगा. बृहस्पतवारी धन लाभ होणार.
आ जाएगी बादाम रानी। आज तो तुम्हारा दिन है, चलो यार कोई वादा नहीं, तकदीर कभी न कभी खुल जाएगा यार। बादाम रानी, अरे कभी न कभी तो बादाम रानी, अरे बादाम रानी यार आ गई है बादाम रानी, अभी तो तुम्हारा तकदीर खुल ही जाएगा। अरे यार वादा नहीं, दूसरी टाइम तकदीर में आ जाएगा, उसमें क्या है। चलो भाई खेलो, 10 का 20, चलो भाई, खेलने वाले को मिलेगा, देखने वाले को नहीं। बादाम रानी, अरे वापिस बादाम रानी पकड़ के बैठा है भाई। अरे यार वादा नहीं, देखो तकदीर बाद में भी खुल सकता है, वादा नहीं। चलो भाई देखो बादाम रानी है, नहीं तो ना बोलेगा। हाँ खेलेगा तो मिलेगा। ये लगाया बादाम की रानी पे। हाँ खेलो ना, खेलो खोलो बादाम रानी। हाँ ये ले। चल फिर से लगाता है मैं, लगा ले। हाँ लगा, चलो यार खेलने वाले को भी मिलने वाला है। खोलो बादाम रानी, ये बादाम रानी ये ले। 40 रुपए निकाल, 40 रुपए निकाल। चलो आप नहीं जा सकते। क्यों? बैठो और खेलो, जितना भी हाथ में है ना उतना सब लगाओ। हाँ ठीक है, लगाओ। हाँ ये अब ये बादाम रानी पे लगाया, इस पे 40 लगाया बादाम रानी। ये ले। चलो फिर से मैं लगाता हूँ, 50 रुपया। अरे लगाना, अभी लगाना बादाम रानी। अभी लगा। जय देवा। खोलो बादाम रानी फिर से। ये ले। ये पैसा तेरे को नहीं मिलेगा, बढ़ जा। चल पैसा नहीं मिलेगा, चल। नहीं मिलेगा पैसा, चल। नहीं बोला ना, चल निकल जा, चल। इंस्पेक्टर सुदर्शन कुन्नूर वाला को जानते हो क्या? हाँ सुना है। वो क्या? वो मैं हूँ। क्या? ये पुलिस वाला है, पळाले की नाही? या लोकांना तुमच्यासारखं साहेब पाहिजे, माझ्यासारखं गरीबाला उगाच फसवत्यात. तुम्ही ओळखता का इन्स्पेक्टर कुन्नूर वाल्याला? नाही. मी पण नाही ओळखत. राहू दे. किती पैसे हरलास तू? 20 रुपये. 20 रुपये घे. 30 रुपये. काय माहिती का साहेब, खरं म्हणजे मी 50 रुपये हरलोय. असं? 30 रुपये. साहेब 20 रुपये तर द्या. मला फसवायला निघालाय. ओ दादा घ्या ना, 5ला 3. ओ ताई घ्या ना, दादा कालपासून उपाशी आहे. ओ दादा. कशी दिले का फुलं? 5ला 3. 5ला 3. हो. अख्ख्या टोपलीचे किती दिले? 200 रुपये. 200 रुपये. हो. हे घे 200 रुपये. ठीक आहे, टोपली ठेव तुझ्याकडे. फुलं नको? नाही राहू दे तुझ्याकडे. 5ला 2. 5ला 2. 5ला 2. घ्या ना, 5ला 2. रहने दो, क्यों तकलीफ लेते हो? मुझे इस मेहनत की आदत है, बिगाड़ो मत इसे. माझ्यातर्फे तुम्हाला. कोण आहे रे तो? येऊ काय? पळाले उंदीर.
राहुल कुठनं गेला? तुमच्या डेंग्या घालून. हॅलो, अहो तुम्ही आहात कुठं? अरे मॅडम शिरीला. हॅलो भाभीजी, अग्रवाल बोलतोय. विश्वास आला काय? नाही हो, घरी आले नाहीत अजून आणि फोनही नाही त्यांचा. आता मात्र मला खूप काळजी वाटायला लागली हो. मी 10 ठिकाणी जरी फोन केला असेल. यु नो ही सो पर्टिक्युलर. मला काही कळतच नाहीये. मी पार्टीची तयारी करते एकीकडे, पण नीट काही सुचत नाहीये हो. मला सुद्धा काळजी वाटते हो. नाही म्हणजे कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टची काळजी नाही वाटत, ते ऑलरेडी आम्हाला मिळालेलं आहे. पण जे हॉटेलमध्ये क्लायंट राहतो तिथे सुद्धा पोहोचले नाही ते. कदाचित ते दोघे बरोबर असणार, पण तसं असता तरी सुद्धा त्यांनी मला कळवलं असतं. ही सो पर्टिक्युलर यु नो. हो ना. काय आज सकाळी त्यांच्यासाठी एक रंगीत शर्ट आणला म्हणून त्यांचा मूड जरा. पण कुठं गेले असतील हो? माझी गाडी चलो लेट्स एंजॉय. आ जाओ, कम कम कम. चलो ना, चलते हैं पर. अरे यही तो रूम बुक किया तुम्हारे लिए मैंने. कम कम आ जाओ, लेट्स एंजॉय ना. ऊपर चलते हैं, चल कम. लेट्स हैव अ ड्रिंक. हा काय मोहनलाल दिल्लीवाले. नमस्ते भाभीजी. भाभीजी दिल्लीवरून कधी आलात? भाभीजी दिल्लीवर येणारे कळवायचंच तरी. मी मोहनलाल नाही आहे. मी तरी दाभोळकर कुठे? बाजूला पाहिजे दाभोळा. आ जाओ आ जाओ आ जाओ. तो भाई और बहनों, देख रहा और एक जादू. अब ये गुलाब का फूल यहाँ से गोल 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 फू 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 फू. बढ़िया बढ़िया लोग बढ़िया जादू दिखाएगा. चलो तो भाई साहब, अब और ये आखिरी जादू. ये कोल्हापूरला शाळेमध्ये असताना जादूचे खेळ बघितले होते रस्त्यावर. मध्ये किती वर्ष गेली? 20, 27, 40 सुद्धा असतील. ये जादू पीछे वालों को भी देखने दो. सामने वाले बैठ जाओ. बैठो बैठो. पीछे वालों को देखने दो. बैठो बैठो. बच्चे लोग बैठो. सब लोग बैठो. नीचे बैठो यार. नहीं मैं जाता. अरे बैठ ना यार. बैठ 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 बैठो. सबको देखने दो. बैठो. और भाई आप देख रहे हैं आखिरी जादू. मुझे बोलो कि ये चॉकलेट कौन खाएगा? अरे हाँ मत बोलना, ये मामूली चॉकलेट नहीं है. ये खाने से कुछ भी हो सकता है. आदमी 80 फुट हवा में उड़ सकता है. पेड़ में उल्टा लटक सकता है. ट्रैफिक में रॉन्ग साइड भाग सकता है. आदमी का औरत भी बन सकता है. बोलो कौन है तैयार? बोलो. है कोई है कोई है कोई है कोई है कोई बहादुर? कोई नहीं. कोई डेयरिंग बाज? कोई नहीं. हाँ, आ गया देखा. लड़का छोटा पर दिल कितना मोटा. अब ये लड़का ये चॉकलेट खाएगा. ये नहीं चलेगा नहीं चलेगा. ये तेरा आदमी है. ये नहीं चलेगा. हाँ नहीं चलेगा. ये नहीं चलेगा. ये हा तुझाच माणूस आहे. दुसरे कोणाला तरी दे. अरे अरे हाँ. तुम्हारा आदमी नहीं खाएगा तो अब हमारा ही आदमी खाएगा ना. हमारा आदमी अब चॉकलेट खाएगा. फाइनली बोलो, है कोई तैयार? मैं खाता हूँ. ये तो अपनी वाट लगाएगा. आजा आजा. एक तो निकला दिल वाला. आजा मेरे शेर. ताली बजा ताली बजा. वाह 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 वाह. अरे बहादुर आदमी है, बहादुर आदमी. तो अब तू ये चॉकलेट खाएगा?
पूरा खाना पड़ेगा, क्या समझा? देखो भाई साहब, ये पूरा चॉकलेट खा रहा है। अब इसका कुछ भी हो सकता है, ये हवा में उड़ सकता है, ये कबूतर बन सकता है, कुछ भी हो सकता है। खाया 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 और कुछ भी नहीं हुआ। अच्छा आदमी है। अरे वाह, ताली बजाओ, ताली बजाओ। तो ये भाई साहब ने चॉकलेट खाया, अब ये लेट जाएगा। नहीं, मैं लेट कभी जाता नहीं, मैं टाइम पे जाता हूँ ऑफिस में। अरे भाई वो बात मैं नहीं कर रहा हूँ यार, तू सो जा, अब ये सो जाएगा, जादू बताएगा। सो जा, ताली ताली। अरे सो गया। अब हम इसका मुंह पे काला कपड़ा डालेगा। अब आज के लिए ये भाई साहब हमारा जमूरा बन गया। जमूरे बोलो जो, हाँ अब जो मैं पूछेगा उसका जवाब देगा। सही जवाब देगा। सही जवाब देगा। सुना तुम लोगों ने क्या कहा? सही जवाब देगा। जल्दी बोलो, मेरे मुंह पे कुजली आ रहा है। अरे हाँ यार, जमूरे मेरे को एक बात बोल, ये क्या है? अबे मैं पूछ रहा हूँ ये क्या है? मैं पूछ रहा हूँ ये क्या है? अबे मैं तेरे को पूछ रहा हूँ ये क्या है यार? मैं क्या अलग पूछ रहा हूँ, ये क्या है? बोलेगा। हाँ तो जमूरे ये क्या है? ये कौटी है। किसका कौटी है? ये तेरा कौटी है। मेरा क्या है? जो ताली मारो। अब दूसरा सवाल। जमूरे बोल ढिंडोरे, अब ये बोल कि ये कौन है? ये आदमी है। अबे आदमी है, सब लोग जानते हैं। इसने क्या पहना है? कपड़ा पहना है। अबे कपड़ा पहना है, सबको मालूम है। कौन से कलर का? काला कलर का कपड़ा। काला। अरे काला, तालिया। ये जमूरा तो एकदम सॉलिड निकला। पब्लिक खुश हो गया। नीला, दाभोळकरचा फोन लागला का नाही? नाही सर, मी ट्राय करते मगाचपासून. ट्राय इट अगेन. यस सर. क्विक. लागला काय? नाही सर. ओ गॉड, ह्या दाभोळकर काय अदृश्य झाला की काय? काय करतेस काय? ट्राय अगेन. साहेब खरं सांगतो, तुम्हाला कसला घाबरलो हो तुम्ही. पण मला तुम्ही एक सांगा साहेब, तुम्ही तो काळा रंग बरोबर कसा काय ओळखला? कुणी ओळखला? माझ्या तोंडावर काळा कपडा टाकला होता तुम्ही. मला काळ्या रंगाशिवाय काहीच दिसत नव्हतं. मी म्हटलं काळा रंग. काय म्हणा साहेब, तुमच्यामुळे आज लई कमाई झाली बघा माझी. नाही साहेब, असं करा, हे 10 रुपये तुमच्याकडे ठेवा. अरे नको, मला नको. मला काय करायचे पैसे? मला तरी काय करायचे एवढे पैसे साहेब? एवढे पैसे काय करायचे? एवढ्या पैशामध्ये मी, माझी बायको, पोरं आम्ही अगदी सुखानं राहतो बघा साहेब. घ्या. नाही म्हणायचं नाही साहेब, नाही म्हणायचं नाही साहेब. माझं ऐका. असं समजा की आज तुमचा वाढदिवस आहे असं समजा ना. हे बघ, हे पैसे नाही बघ, ठेव पैसे. हे बघ, तू माझा वाढदिवस आहे म्हणालास ना, तर हे माझ्याकडून हे 100 रुपये आणि तुझ्या मुलासाठी काहीतरी गोडधोड घेऊन ये. जा. टैक्सी यूनियन नहीं चलेगी. टैक्सी यूनियन नहीं चलेगी. टैक्सी यूनियन नहीं चलेगी. टैक्सी यूनियन. थांबा. सरकारने जो आपल्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यासाठी आपण एकजूट व्हायला पाहिजे. आपल्यावरचा अन्याय दूर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी टॅक्सी युनियन. कसली सभा? टॅक्सीवाल्यांचा मोर्चा आहे ना. तुमची टॅक्सी आहे काय? ठेव, आपली कसली टॅक्सी बिक्सी काय नाही. नाही चलेगी. तुमची टॅक्सी नाही, मग तुम्ही इकडे कसे? नाही चलेगी. इकडे सांगतो. इकडे
कोण आहे? काय तुकाराम भाईच्या गँगची माणसं होत आम्ही. जिंदाबाद 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 जिंदाबाद. मुंबईत कुठे पण मोर्चा असला ना की आपली माणसं असतात. कुठे झाला कुठे झाला. ही 60-70 माणसं आहेत ना आपल्याच गँगची. 20 रुपये मिळतात. चहा पाणी वेगळा. जिंदाबाद जिंदाबाद. आता आठवड्यात ना 4-5 मोर्चा असतातच. तुमची टॅक्सी आहे काय? नाही टॅक्सी नाही. मी सखारामबाईच्या गँग मधला माणूस आहे. सखारामबाई? सखारामबाई आहे ना? आहे ना आहे ना आहे ना. त्याच्याच गँग मधला माणूस आहे मी. एकदम डॅमेज. एक नंबरचा डॅमेज. किती देतो? किती? कुठला काय देतो? 13.5 रुपये देतो. चहा पाणी काय नाही हो. चहा पाणी वगैरे कोरडे कोरडे कोरडे. तू तुकाराम भाईच्या गँग मध्ये ये. चंटल दिसतोस. तुकाराम भाईला सांगून एकदम पुढे उभा करतो. नाही चलेगी नाही चलेगी. मी त्यांना म्हणतोय. तुकाराम भाईला सांगून ना पुढे उभा करतो. फ्रंटला बॅनर देऊन टॅक्सी युनियन नहीं चलेगी नहीं चलेगी. टॅक्सी युनियन नहीं चलेगी नहीं चलेगी. टॅक्सी युनियन मुर्दाबाद मुर्दाबाद. टॅक्सी युनियन नहीं चलेगी नहीं चलेगी. टॅक्सी युनियन नहीं चलेगी नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. युनियन जरा काच खाली कर. जिंदाबाद. टॅक्सी युनियन. टॅक्सी युनियन. टॅक्सी युनियन. दाभोळकर आणि मोर्चामध्ये कसे शक्य? मम्मा आजच्या पार्टीची अरेंजमेंट कशी करायची आहे? म्हणजे हॉलमध्येच करायची नेहमी सारखी का लॉनवर? तू मला काही विचार नकोस. आधी यांना घरी येऊ दे मग बघू. कुठे गेले असतील रे हे? मला तर काही कळत नाही. सगळीकडे फोन करून करून बोट तुटली माझी. आणि यांनी पण घरी काही कळवायचं नाही का? 10 पावलावर फोन असतात. आता पाहुणे पण यायला लागतील. मम्मा तू टेन्शन नको घेऊस. तू फ्रेश होऊन रेडी राहा ना. हॉस्पिटलला फोन झाले, पोलीस स्टेशनला फोन झाले, कुठूनही काही कळलेलं नाहीये. मम्मा नो न्यूज इज गुड न्यूज. त्यांच्यासाठी तो रंगीत शर्ट आणायला नकोच होता. आता 4 शर्ट आणलेत ना नवीन. ऍब्सोल्युटली स्नो व्हाईट. आणि त्यात वर त्यांच्यासमोर तू चहा बशीत ओतून प्यायलास. ये 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 रघु 2 कडक चाय. काय एकदम मजा आला का नाही? एकदम एकदम. मला सांग तुझ्या त्या सखाराम बाईनं तुला पुढे उभं राहायचा चान्स दिला असता का? नाही हे मात्र करा त्यानं नसता दिला. हे बघ तू आहे ना तुकाराम बाईच्या गँग मध्ये ये. 20 रुपये मिळतील. चहा पाणी फुकाट. बघ चाय लवली घ्या. ही काय चाय पिण्याची पद्धत झाली? कधी कोणी तुला शिकवलं नाही कशी चाय प्यायची असते ते? अरे श्रीमंत माणसावानी काय चाय पितो? चाय कशी बशीतून चवी चवीनं प्यायची असते. आता मला सांग कपातनं चहा प्यायची असती तर बशी कशाला बनवली असती? ऐक मग पी. ही काय पद्धत झाली चहा पिण्याची? हे असं शिकवलं तुम्हाला चहा प्यायला? उद्या 4 चौकात बसल्यानंतर हेच करणार काय? कसं वाटतं मशीनला चहा प्यायला? एकदम मस्त. काय पैसे तू नाही द्यायचे का? अरे तू 13.5 रुपयेवाला, हा. आम्ही 20 रुपयेवाले. 20 मग हे बघ तू आमच्या गँग मध्ये येशील ना तेव्हा तुला 20 रुपये मिळतील. तेव्हा तू पैसे दे. काय बरं एक सांग तुला बोलवायचं असेल तर कुठं आणि कसा कॉन्टॅक्ट करायचा? कार्ड आहे ना माझ्याजवळ. हे काय बघू. आईडबाज कार्ड आहे. नाव काय तुझं? मोहनलाल. मोहनलाल? आमच्या सखारामबाईने दिलं हे कार्ड. फोन सुद्धा दिलाय त्यानं मला. अच्छा काय अंग्रेजी वाचता येत नाही पण आकडे वाचता येतात.
नाव काय? मोहनलाल. मोहनलाल. चला निघूया. चला निघूया. पण ते फोन करायला विसरू नका. मोहनलाल. वा 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 मित्रांनो, तुमच्यामुळे मला हा आज आनंदाचा दिवस दिसला. गिऱ्हाईक. एक तिकीट द्या. चांगलीशी सीट बघून द्या. तिकीट? अहो साहेब, अर्ध पिक्चर संपलं सुद्धा. इंटरव्हल होईल इतक्यात. मग अर्ध तिकीट द्या. काय साहेब. मागच्या खिशात पैसे नाही ठेवत मी, फ्रंटच्या खिशात ठेवतो. इन्स्पेक्टर जाधवला ओळखत नाहीस काय? मारू का देऊन? मग अर्ध तिकीट नाही देणार तुम्ही? नाही साहेब. पूर्ण पैसे देतो ना. नाही साहेब. नाही. आपण इन्स्पेक्टर जाधव का? हो का? कारण इन्स्पेक्टर जाधवांना मी ओळखतो. तुम्ही इन्स्पेक्टर जाधवांच्या मेवण्याला ओळखता? नाही. मग मी त्यांचा मेवणा आहे. नमस्कार. नमस्कार. कालचे किती पैसे राहिलेत माझे? हो जाऊ द्या. हो, आजच तुमचं गाणं मी सकाळी रेडिओवर ऐकलं. असे बरीच वर्ष झाली त्या गाण्याला. म्हणून काय झालं? पण आजही नंबर 1चं गाणं वाटतं. हा घ्या, नशीब असतं. त्या काळी कधी नशीब हसलं होतं माझं, पण त्यानंतर तोंड काळं करून ते कुठं पळून गेलं ते कधी भेटलंच नाही मला या 30 वर्षात. जाऊ द्या. हो, पण आजही ते गाणं इतकं सुरेख वाटतं. हुर हुर असते तीच उरी, दिवस बरा की रात्र बरी. हुर हुर असते तीच उरी. क्या बात है. या गेल्या त्या बाई कोण? आत्ता गेल्या त्या? त्या तिथे पलीकडल्या एरियात राहतात. पण जबरदस्त गाणारी बाई आहे ती. आज सकाळीच तिचं गाणं रेडिओवर लागलं होतं. नाव काय त्यांचं? चंद्रिका. हा. चंद्रिकाबाई, नमस्कार. नमस्कार. आज सकाळी रेडिओवर तुमचं गाणं झालं. हो. मला तुमचं गाणं इतकं आवडतं की मला तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तर आवडेल. नाही, मी लागेल तेवढी किंमत द्यायला तयार आहे ना तुम्हाला. एकदाच मी आता तुम्हाला पाहिलं ना तेव्हा मला इतका आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. नाही हसू नका तुम्ही. मी मनापासून सांगतो बाई, मला एकदाच तुमचं गाणं ऐकवा ना प्लीज. पण माझं गाणं ऐकायला तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. मी कुठं म्हणाल तिकडे यायला तयार आहे बाई, पण मला एकदाच गाणं ऐकवा तुमचं. चला. या ना, आत या. बसा.
अहो नाही नाही ठीक आहे, मी खालीच ठीक आहे. ठीक आहे. कधीतरी गिराईक येईल म्हणून मी रोज तानपुरा पुसून ठेवायची, पण गेल्या 4-6 महिन्यात मी तानपुरा हातातच घेतला नाही हो. तुम्ही गा फक्त. ठीक आहे. बाई, तुमच्या गळ्याला जर त्रास होणार असेल तर तुम्ही नाही गायला तरी चालेल, मी जातो. नाही, प्रयत्न करते मी. चंद्रिकाबाई, आज केवढा सन्मान केला तुम्ही माझा. गळा रिकामा झाला ना म्हणून डोळे भरून आले हो माझे आनंदाने. चंद्रिकाबाई, मी तुमची आतापर्यंत 3च गाणी ऐकली, त्यानंतर तुम्ही गाणंच बंद केलं का? नाही नाही, त्या सिनेमासाठी मी 3 गाणी गायले होते, आणखी 2 गाणार होते, पण ऐनवेळी त्या डायरेक्टरनं आपल्या मैत्रिणीकडनं ती गाणी गाऊन घेतली. माझी गाणी शेवटी डब्यातच गेली. त्या सगळ्यांनी मला शेवटी भोग असतात ते भोगायचेच असतात हो.
पण तुमच्यासारखा रसिकाला 30 वर्षांनी मला गा म्हणून म्हणाला. खरंच इतक्या वर्षांनी जिंकले मी. खरंच मी जिंकले. रडणारे माझे हे डोळे आता हसत मिठायला केव्हाही तयार आहेत. कधी मधी माझ्या गाण्याला येत चला. बाई बाई तुमची विदागी काय देऊ? नको नको, माझं गाणं ऐकायला तुम्ही आलात, बेदागी मिळाली मला. नाही बाई, असं नाही चालणार. माझ्या भाग्याची पावती म्हणून एवढे पैसे ठेवा. ते तर आहेतच, पण आता तुमची मदत हॅलो मिसेस दाभोळकर, हाऊ आर यू? आय एम फाईन. बरं झालं तुम्ही सगळे आलात. वेअर इज मिस्टर दाभोळकर? वेअर इज बटे बॉय? वी आर मिसिंग हिम. नाही, येत आहेत ना ते, येत आहेत. एवढ्यात येतीलच. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. तुम्ही काही घेतलं नाही? सॉफ्ट ड्रिंक आहे ना? घेतो घेतो. आमचे सर कुठे आहेत? ते अगरवाल साहेब. येणार येणार. नमस्कार. हॅलो मिसेस दाभोळकर. विश्वास नाही आला? नाही ना आले अजून. मला असं वाटतं का मी त्यांना मोर्चामध्ये बघितलं. मोर्चा? आय वॉज नॉट व्हेरी शुअर, नाही तर मी तुम्हाला फोन केला असता. काय तुम्ही बोलताय? मला काही कळतच नाहीये. हे आणि मोर्चात काय? हॅलो फ्रेंड्स. अरे असं बघता का तुम्ही माझ्याकडे? माफ करा, मला यायला थोडा उशीर झाला. सॉरी सॉरी सॉरी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही कुठे होता? अरे मेहता, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू 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 मुंबई में आ गए. हाँ सर, कल ही मला हे काय? दुपारची टपली परत. आठवण बघ. काय म्हणा? चांगली आहे. थँक्यू. हो थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आप आ गए, बहुत अच्छा हो गया. एक एक एक. हो सर. मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू व्हेरी मच सर. साहेब एका मिनिटात ड्रेस चेंज करून येतो. ओके. जिंदाबाद. जिंदाबाद. हे बघा. अरे मनोज, पप्पांना काय झालंय? अरे तेच तर मलाही कळत नाहीये. हे बघ, तू जरा पाहुण्यांच्याकडे बघ. कोणाला काय हवं नको जरा नीट लक्ष दे. हे घे, मी आलेच. चल बघूया. अहो तुम्ही दिवस कसा काय वाटला माझा शर्ट? चला आटपा लवकर, लोक खोळंबलेत खाली. नाहीतरी पार्टी म्हणजे तुमची फॉर्मॅलिटीच आहे. उद्या परत आहे, तुमचं ऑफिस आहे, घड्याळ आहे, तुमची शिस्त आहे. घड्याळ, वेळ, ऑफिस. अरे हटाओ सब, नहीं मांगता है कुछ भी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, बंधन शाही नहीं चलेगी. ये दाभोळकर कभी भी छुट्टी ले सकता है. अरे अग्रवाल का दिवाला. तुमच्या आयुष्यात येणारे दिवस एकदम भाग्यशाली बघा असते, आणि असा दिवस तुमच्या आयुष्य कधी भेटणार नाही म्हणतो मी. अरे बच्चे लोग ताली बजाओ, ताली बजाओ. पेड़ा खाएंगा, पेड़ा खाएंगा. अरे पेड़ा खाएंगा तो मामा मिलेगा, और मामा मिलेगा तो सब टेंशन दूर हो जाएगा. दाभोळकर जिंदाबाद, दाभोळकर की जय. दाभोळकर जिंदाबाद, दाभोळकर की चाललंय जय. का तुमचं? आणि दिवसभर होतात कुठे तुम्ही? एका रंगीबेरंगी जिवंत जगात. एरवी माझ्यासारख्याला असं जग बघायला सुद्धा मिळालं नसतं. ए, तुम्हाला म्हणाली होतीस ना, आयुष्यात एक दिवस वेगळं जगून बघा, तुमचं आयुष्य 5 वर्षांनी वाढेल. असंच लिहिलंय त्या लेखात. चूक आहे, एकदम चूक आहे. 5 वर्षांनी नाही वाढणार, 50 वर्षांनी वाढेल. बघायचंय, बघायचंय. दरवाजा उघडा आहे. सोडा ना.
खाली लोक वाट बघतायत. बघू देत, वाट बघत असतील तर. अहो तुम्हाला वेळ कायचं भान आहे की नाही? वेळेचं बंधन मी कधीच चुकणार नाही.